खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा अशी वेळ आता पाकिस्तानवर आलेली आहे। भारतावर मोठ्या जोशात हल्ल्याचा प्रयत्न केला खरा, पण अवघ्या 48 तासातच पाकिस्ताननं गुडघे टेकलेत। कसे ते पाहूयात। अजून भारतानं पाकिस्तानवर पूर्ण क्षमतेने हल्लाही केलेला नाहीये, मात्र आधीच पाकिस्तानचे खिसे रिकामे झाले। पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूर केले, दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले। त्यानंतर पाकिस्ताननं भारतावर हल्ले करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला। पाकिस्तानचे ड्रोन मिसाइल्स भारतानं हवेतच नष्ट केले। त्यानंतर भारतानं जल, स्थल आणि आकाश अशा तिन्ही बाजूने पाकिस्तानवर हल्ला केला। यामध्ये पाकिस्तानातील लाहोर, कराची, इस्लामाबाद या शहरांचा चेहरा मोहरा बदलून गेलाय। भारतानं पाकिस्तानवर असा हल्ला केला की पाकिस्तान्यांना रात्र जागून काढावी लागली। या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सरकारवर कर्जासाठी दारोदारी फिरण्याची वेळ आली। पाकिस्तानी अर्थ मंत्रालयानं सोशल मीडियावर तसं अपील केलंय। शत्रूच्या हल्ल्यामुळे आमचं मोठं नुकसान झालं। पाकिस्तान सरकार आंतरराष्ट्रीय भागीदारांकडे कर्जाची मागणी करत आहे। युद्ध आणि शेअर बाजारातील पडझड यामुळे आम्ही आंतरराष्ट्रीय भागीदारांकडे मदतीची मागणी करतोय। मात्र पाकिस्तानची ही मागणी सर्वांनीच धुडकावलं। कंगाल देशाला कर्ज कोण देणार अशीच भूमिका सर्वांनी घेतली आहे। आपलं पितळ उघडं पडणार आणि जगभरात नाचक्की होणार हे लक्षात येताच पाकिस्ताननं यावर पडदा टाकण्यासाठी आमचं सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याचा दावा केला। मात्र हा दावाही खोटा असल्याचं उघड झालंय। पाकिस्तान काहीही दावा करू, पाकिस्तानला भिकेला लावायचंच असा निश्चय भारतानं केलाय। कारण भारत IMF कडून पाकिस्तानला मिळणाऱ्या कर्जाची चौकशी करण्याची मागणी करणार आहे। भारत FATF मध्ये पाकिस्तानी दहशतवादाचे पुरावे सादर करणार आहे। इतकंच नाही तर पाकिस्तानला ब्लॅकलिस्ट करण्याची ही मागणी करणार आहे। 2 दिवसाच्या युद्धातच पाकिस्तान गुडघ्यावर बसलाय, पैशांसाठी रडू लागलाय, मदतीसाठी वणवण फिरू लागलाय। मात्र भारताचा निर्धार पक्का आहे। जोपर्यंत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट होणार नाहीत तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।